श्री साईबाबांचे समकालीन साईभक्त कैलासवासी दगडूभाऊ पाटील गायके यांचे पणतू पोपटराव पुंजाजी गायके पाटील यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. आपल्या सोज्वळ स्वभाव आणि निस्सीम साईभक्ती यामुळे त्यांचा पंचक्रोशीत नावलौकिक होता. त्यांच्या अचानक निधनाने गायके पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी गायके कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे, तालुका प्रमुख सोमनाथ गोरे, भाजपचे नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा, संजीवनी एज्युकेशनचे चेअरमन नितीन कोल्हे, साई संस्थानचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे आदींसह नागरिकांनी सांत्वनपर भेट दिली. तर शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, शिवसेनेचे माजी मंत्री अरविंद सावंत यांनी दूरध्वनीवरून गायके कुटुंबाशी संवाद साधत दुःख व्यक्त केले. शिवसेना शहर संघटक अमोल गायके पाटील यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या दुःखात सहभागी होऊन अनेकांनी धीर दिलाय. कैलासवासी पोपटराव यांच्या पश्चात पत्नी लीलाबाई गायके, मुलगी ज्योती विजय वाघ, स्वाती प्रदीप गुंजाळ, भाऊ बाळासाहेब पुंजाजी गायके, बबन पुंजाजी गायके, सून स्नेहल अमोल गायके, मुलगा अमोल पोपटराव गायके, चिरंजीव श्रीयान अमोल गायके असा परिवार आहे. दरम्यान खासदार भाऊसाहेब वागचौरे गायके कुटुंबाला सांत्वनपर भेट देताना म्हणाले की गायके त्याचे वडील म्हणजे तसं काय नाही, अचानक नेलेलं आहे. म्हणजे जो आजार कधी ज्या माणसाला कसलं व्यसन नाही अशा प्रकारचे आजाराने नाही, हे थोडंसं आश्चर्यकारक पण आहे. आणि झाली जी घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. या कुटुंबाच्या या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत. अमोल हा आमचा कट्टर शिवसेनेचा संघटक म्हणून काम करतो, चांगलं काम करतोय. त्याच्या परिवारामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत. या ठिकाणी थोडा मला यायला उशीर झाला, परंतु दिल्लीला असल्यामुळे मला येता आलं नाही. परंतु आज या ठिकाणी या निमित्ताने भेटीच्या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही पण सहभागी आहोत. तिथे शांती देव अशी प्रार्थना करतो.